हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर पाहत आहोत. या मंदिराला ही भव्य कमान असून या सुंदर व भव्य कमानीमधून आपला मंदिर प्रवेश होतो. मंदिर परिसरात प्रशस्त अशी पार्किंगची जागा आहे. जाताना आजूबाजूला विविध दुकाने आहेत. हे मंदिर जेजुरीपासून 25 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर, तर बारामतीपासून 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात नीरा नदीच्या काठी करंजे या गावात आहे. हे मंदिर हेमाडपंथीय शैलीतील असून द्वापार युगातील आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 1800 फूट इतकी आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. हजारो भाविक या यात्रेला येत असतात. हे मंदिर सर्परूपामध्ये होणारे महादेवाचे दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या स्थापनेविषयी एक आख्यायिका असून या विषयावर आधारित दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित सतीचं वाण हा चित्रपट 1969 रोजी प्रदर्शित झाला होता. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. समोरच गर्भगृहात सोमनाथाचे प्रसन्न चित्त शिवलिंग आहे. प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम केले आहे. सभामंडपामध्ये 3 नंदींची स्थापना केलेली आहे. हे ठिकाण शांत रमणीय आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचे विशाल टाके दगडांमध्ये बांधलेले आहे. गुजरातमध्ये सौराष्ट्रात प्रभास पाटण येथे वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सौराष्ट्र या नावावरून त्या सोरटी सोमनाथ हे नाव मिळाले. सोरटी सोमनाथ या ठिकाणाहून महादेव आपल्या भक्तासाठी म्हणजे सती मालुबाईसाठी करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आले. महादेव स्वयंभू पिंडीच्या रूपात येथे वास करत असतात. मंदिराच्या डाव्या बाजूस महादेव व मालुबाईंची प्रतिमा आहे, तर उजव्या बाजूस श्री गणेश आणि पार्वती मातेची प्रतिमा आहे. मंदिराचा परिसर भव्य, दिव्य आणि रमणीय असा आहे. मंदिराशेजारी एक दीपमाळा असून त्याच्याच बाजूला एक वृक्ष आहे. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्याद्वारे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हास पाहता येतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.